जय भीम मित्रांनो, मी धीरेंद्र जाधव। देशात एकच ब्रँड आहे, तो म्हणजे आंबेडकर ब्रँड। आंबेडकरवादी एकत्र का येत नाहीत? वंचित बहुजन आघाडीला मत का गरजेचं आहे? आपण बाबासाहेबांना मानतो, पण मतदानाच्या दिवशी मात्र वेगवेगळ्या पक्षात विभागलो जातो। मग प्रश्न पडतो, आंबेडकरवादी एकत्र का येत नाहीत आणि वंचित बहुजन आघाडीला मत का द्यावं? तर आज याच सत्यावर बोलूया। बाबासाहेबांनी सांगितलं होते, राजकीय सत्ता ही सर्व चाव्यांची गुरुकिल्ली आहे। पण आज काय होतंय? आंबेडकरवादी मत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सगळीकडे विखुरली जात आहेत। फायदा कुणाचा? प्रस्थापित पक्षांचा। आणि नुकसान कुणाचं? बहुजन समाजाचं। वंचित बहुजन आघाडी म्हणजे फक्त एक पक्ष नाही, तो बहुजनाचा स्वाभिमानाचा आवाज आहे। संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे इतर पक्ष फक्त भाषणात सांगतात, पण वंचित बहुजन आघाडी हे मुद्दे राजकारणाच्या केंद्रस्थानी आणतो। लोक म्हणतात वंचित बहुजन आघाडीला मत दिलं तर ते मत वाया जातं, पण जरा विचार करा, 70 वर्षे आपण इतरांना मत दिलं, मग काय मिळालं? आरक्षणावर हल्ले, बेरोजगारी, दलितांवर अत्याचार। मग खरं वाया जाणारं मत कोणतं? जो आपला आवाज दाबतो तो, बरोबर ना? प्रकाश आंबेडकर का महत्वाचे? प्रकाश आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे नातू। एवढंच नाही तर संविधानाचा ठाम रक्षक, तडजोड न करणारा नेता, कॉर्पोरेट राजकारणाला विरोध करणारा बुलंद आवाज। जर आंबेडकरवादी एकत्र आले तर धोरण बदलतात, सत्ता आपोआप हलते, बहुजन समाज निर्णायक ठरतो। पण त्यासाठी एक झेंडा, एक विचार, एक मत गरजेचं आहे, आणि तो झेंडा, तो विचार म्हणजे वंचित बहुजन आघाडी। हा व्हिडिओ कुणा विरोधात नाही, तर आपल्या भविष्यासाठी आहे। आंबेडकरवादी असाल तर विचार करा, चर्चा करा आणि एकत्र या। वंचित बहुजन आघाडी बहुजनाचा खरा राजकीय आवाज आहे। तर मित्रांनो, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा थेट मुद्द्यावरील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। जय भीम, जय भारत, जय संविधान।